आजचा टॉपिक आहे मनी. आज आहे गुरुवार. आपण ही सगळी वाक्य जस्ट टू रिवाइज क्विकली. आपण ही वाक्य आहेत: आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही आपण स्वतःला नेहमी म्हणत असतो. हे कोणी विसरू नका. इमोशनली कनेक्ट होऊन म्हणा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आजचा टॉपिक आहे मनी. सो इम्पॉर्टंट इज आपली कुबेर देवता, छानसा कलश, आशीर्वादाचा हात, हसरा चेहरा आणि सोनेरी प्रकाश जो त्याच्या आजूबाजूला जो सोनेरी ऑरा आहे तो. आणि सो आज परत पेन अँड पेपर. ओके. त्याचे 5 कॉलम करायचेत. सो व्हेरी फर्स्ट कॉलम इज पैशाबाबतची असणारी भीती. पैसा आलं की आपल्या मनात कुठल्या प्रकारची भीती येते, जसं की पैसे पुरेसे मिळणार नाहीत. या टेबल मधले जे ऑप्शन्स आहेत हे जस्ट गाईडलाईन्स आहेत, की आपल्याला हे हेल्प आउट करायला आहे, की तुम्हाला जर सुचलं नाही किंवा काय लिहायचं तर त्यासाठी हे थोडीशी हेल्प करेल तुम्हाला. सो पैशाबाबत तुमचे काय फिअर आहेत, काय ओल्ड पॅटर्न आहेत, किंवा लाईक बेसिकली काय भीती आहे. सॉरी, पॅटर्न इज इन थर्ड. पण पैशाबाबतची असणारी भीती, की पुरेसे पैसे मिळणार नाहीत, पैशामुळे नातेसंबंध बिघडतील, किंवा नोकरी किंवा व्यवसायात अपयश येईल, कर्ज फेडता येणार नाहीये, तेवढं माझं इन्कम सफिशियंट नाहीये, किंवा अपेक्षेपेक्षा उत्पन्न मिळत नाहीये. दुसऱ्या याच्यामध्ये एखादं गिल्ट असू शकतं, एखादी अपराधाची भावना असू शकते, की इतके पैसे कमवलेत पण इतरांना मदत नाही केली आहे, किंवा टॅक्सेशन चुकवलंय, गुंतवणूक किंवा चुकली आहे, किंवा आर्थिक निर्णय काही चुकलेत. आपण जास्त इंटरेस्ट मिळवण्याच्या मागे कुठेतरी चुकीच्या ठिकाणी समजा इन्व्हेस्टमेंट केली असेल, आणि आपण जर का काही रॉंग निर्णय घेतले असतील, तर एक अपराधाची किंवा एक गिल्टची भावना असू शकते. किंवा आई वडिलांनी त्याग केलाय पण त्याचा आपण त्यांना रिटर्न्स दिलेले नाहीयेत. सो एनी एनी ऑफ दिस, जी काही गिल्ट असेल, जी काही अपराधाची भावना असू शकते. तिसरं आहे पैशाबाबत असणारी लिमिटिंग धारणा, जसं की पैसे कमवणं खूप कठीण आहे, जास्त पैसे कमवलं की माणूस बदलतो, पैसे आले की पैसे म्हणजे लोभ, आणि लोभ खूप वाईट असतो. माझ्याकडे खूप पैसे आले तर मी नातेवाईकांपासून दूर जाईन, मी देवाचं करणार नाही, असा कुठल्याही प्रकारचा मनातला स्वतःच्या लिमिटिंग धारणा असेल, अंतरून बघूनच पाय पसरावेत, मी पैसे गुंतवले की बुडवतातच, अशी कुठलीही लिमिटिंग धारणा, निगेटिव्ह थॉट प्रोसेस जर डोक्यात असेल तर तो तिसऱ्या कॉलम मध्ये. चौथ्या कॉलम मध्ये पैशाबाबतचं तुमचं असणारं एखादं ध्येय, एखादी चारचाकी गाडी, एखादं नवीन घर, किंवा आहे तो जॉब अपग्रेड करणं, अपलिफ्ट करणं, पॅकेज इन्क्रीमेंट, असलेला बिझनेस वाढवणं, किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी काहीतरी आयुष्यात गोल करणं, और एनिथिंग एनिथिंग व्हॉट एव्हर इज युअर फायनान्शियल गोल इज, किंवा तुम्हाला जी काही एक्स अमाऊंट तुमच्या अकाउंटला हवी आहे तेही असू शकतं. आता ते ध्येय पूर्ती करण्यासाठी तुमच्या मनात जी काही शंका असेल, जी काही नकारात्मकता आहे, किंवा स्वतःचा सेल्फ लिमिटिंग थॉट असू शकतो, तो पाचव्यामध्ये लिहायचा आहे. जसं की आत्मविश्वासाची कमी असणे, योग्य मेंटॉर नाही मिळत आहे, की हा मला गोल तर दिसतोय पण मला मेंटॉर मिळत नाहीये, स्वतःवरच डाऊट घेतोय, आत्मविश्वास नाहीये, घरच्यांचा सपोर्ट आहे का नाही, मला जमेल की नाही ही भीती. सो एनिथिंग रिलेटेड टू मनी असं आपण ह्या 5 कॉलम्स मध्ये लिहिणार आहोत. आत्ता वाजलेत 9:51. 9:56 ला आपण आपले मेडिटेशन स्टार्ट करूया. आय थिंक वी आर क्लिअर विथ दिस. या काही कोणाला क्वेश्चन असेल तर विचारू शकता रिगार्डिंग दिस.
Last 30 seconds to go. All right. Okay. So I consider it's done. मी स्टॉप शेअरिंग करतोय. सो शांत जागी बसा. आपले स्टँडर्ड इन्स्ट्रक्शन्स नेहमीप्रमाणे पाण्याचा ग्लास किंवा पाण्याच्या बॉटल जवळ ठेवा. शक्य आहे त्याने कॅमेरावर या. मी एक म्युझिक प्ले करतोय. सो तुम्हाला आता लवकरच म्युझिक ऐकू येईल. पाठीचा कणा सरळ. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. चेहरा हसरा ठेवा. खांदे रिलॅक्स. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. वन मोर लास्ट टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. तुमचे डोळे संपूर्ण मेडिटेशन बंदच ठेवा. जोपर्यंत मी सांगत नाहीये तोपर्यंत तुमचे डोळे मिटून ठेवा. एकूणच आजचा दिवस कसा गेलाय? धकाधकीचा गेलाय, रिलॅक्स्ड वे मध्ये गेलाय. झोपण्यापूर्वीची जी काही कामं राहिली आहेत ते विचार मनात येत असतील. उद्या काय करायचंय तर ती विचार मनात येत असतील तर ते सगळे विचार त्या विचारांना सांगा की ठीक आहे, मला माझी स्वतःची 10 मिनिटं हवी आहेत. त्या सगळ्या विचारांना मी शांतपणे नंतर अटेंड करतो. आता मी जे काही सांगतोय ते नीट शांतपणे ऐका. आपण सगळेजण आपल्या भूतकाळातील, आपल्या वर्तमान काळातील आणि भविष्यातील चिंतांचा सतत विचार करत असतो, तुमच्या कळत नकळत. त्याच्यामुळे आपल्या शरीरात, आपल्या मनात एक नकारात्मकता प्रोग्राम करून ठेवली आहे. त्याच्यामुळे या मेडिटेशनच्या माध्यमातून, या होपोनोपोनोच्या माध्यमातून आपण आपल्या नकारात्मकतेची सगळी जळमट स्वच्छ करणं हे आपलं प्राइम एम आहे, जे आपण 100% आपल्या या मेडिटेशन मधून अचीव करतो दररोज. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, मी माझ्या आयुष्याची संपूर्णपणे जबाबदारी घेतोय. मी कबूल करतो की जे काही माझ्या आयुष्यात घडलंय, जे काही घडतंय आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती, कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मीच आकर्षित केलंय, हे मी पहिले 100% मनापासून स्वीकारतोय. हे खूप महत्वाचं आहे की मी हे मनापासून स्वीकारतोय. यासाठी मी कुणालाही दोष देत नाहीये. माझ्या आयुष्याचं स्टेअरिंग, माझ्या आयुष्याच्या बाईकचा हँडल मी स्वतः हातात घेतोय. माझ्या कारच्या आयुष्याचं स्टेअरिंग मी हातात घेतोय आणि या नकारात्मकतेचा मी संपूर्ण ताबा, संपूर्ण कंट्रोल घेतलाय. मी स्वतःला या नकारात्मकतेतून, या बंधनातून आज मी मुक्त करणार आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. आज आपण संपत्ती म्हणजेच मनी या विषयावर एक ध्यान करणार आहोत. संपत्ती म्हणजे काय की केवळ नोटा, पैशाची बंडलं
सोनं, चांदी, दागिने, हिरे, माणकं म्हणजे ती एखादी वस्तू नाहीये. ती एक एनर्जी आहे, ती एक ऊर्जा आहे, तो एक प्रवाह आहे. हे पहिले समजून घ्या. जो आपल्या जीवनात समृद्धी, स्थैर्य, सेवा करण्याची क्षमता घेऊन येतो. आता आज आपण एका धबधब्यावर जाणार आहोत. त्या धबधब्याच्या साक्षीने समृद्धीचा आत्मसंवाद करणार आहोत. आता असं इमॅजिन करा की तुम्ही एका छोट्याशा शांत जंगलात प्रवेश करताय आणि त्या जंगलात प्रवेश करताच अगदी प्रवेशद्वाराशीच तुम्हाला एक तेजस्वी प्रकाश झोत दिसतोय. एक पॉवरफुल प्रकाश झोत. आपण लहानपणी शाळेत असताना तो सूर्याच्या कवडशाचा जसा आरशातून खेळ खेळला होता ना, तो प्रकाश झोत दिसतोय. एकदम प्रखर पण तेजस्वी. तुम्ही 10 पावलं पुढे जाताय आणि विचार करताय, हा प्रकाश झोत नक्की येतोय कुठून? काहीच समजत नाहीये, पण एक वेगळीच क्युरिओसिटीने त्या पाऊल वाटेवरून तुम्ही पुढे चालताय. तसा तसा प्रकाश तुम्हाला अजून जवळ दिसतोय. तो प्रकाश खूप तेजस्वी आहे आणि तुम्ही कुतूहलाने अजून पुढे 10 पावलं चालताय. चालता चालता वाटेत काटेरी झुडपं लागतायत. मध्येच थोडेसे छोटे मोठे दगड गोटे लागतायत. थोडस धुकं आहे, थोडस धुरसर असे दृष्टीला दिसतंय आणि काही वेगळेच आवाज यायला लागलेत. एक दिशाभूल करणारे आवाज. तुम्ही थोडेसे 1 सेकंद दबकताय. पुढे जाऊ की नको जाऊ? पण कुतूहलाने तुम्ही अजून 10 पावलं तुमच्या नकळत चालत जातायत. कारण तो तेजस्वी प्रकाश इतका आकर्षित करतोय की तुम्हाला खूप जाणून घ्यायचं कुतूहल आहे की कोणाचा आहे हा प्रकाश. आता तुम्हाला सांगतो, ही वाटेत येणारी काटेरी झुडपं म्हणजे तुम्ही मगाशी जी पहिल्या कॉलम मध्ये पैशाबद्दलची जी काही भीती लिहिली होती, त्या सगळ्या भीती तुमच्या डोळ्यासमोर आणा. जसं की पैसे पुरेसे मिळणार नाहीत. पैसे मिळाल्यावर, ते धन मिळाल्यावर मला टिकवता येणार नाही. असलेला पैसा पुरेल की नाही? पैशामुळे माझे नातेसंबंध बिघडतील. माझ्याकडे खूप पैसे आले तर माझी आध्यात्मिकता कमी होईल. नोकरी, व्यवसाय, अपयश येईल किंवा कर्ज फेडता येणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. ज्या काही तुमच्या भीती, तुमच्या शंका आहेत, त्या डोळ्यासमोर आणा. स्वतःचं नाव घ्या आणि म्हणा, माझ्या डोक्यात ना नेहमी पैशाला घेऊन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती असतात. असं असलं तरी या भीतींचा आणि त्याच्यामुळे मनात आलेल्या टेन्शनचा, प्रेशरचा, निगेटिव्हिटीचा मी संपूर्णपणे आत्ता या क्षणी स्वीकार करतो. आय एक्सेप्ट. या सगळ्या परिस्थितीची रिस्पॉन्सिबिलिटी घ्या आणि मान्य करा आणि या एकूणच निगेटिव्हिटीच्या, भीतीच्या पॅटर्न मधून संपूर्णपणे एक्झिट होण्यासाठी, या भीतीला शरीराबाहेर टाकण्यासाठी रिपीट विथ मी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता त्या पाऊल वाटेवरून आपण त्या तेजस्वी प्रकाशाकडे चालत असताना वाटेत असणारी दगडाची पाऊल वाट म्हणजेच तुम्ही मगाशी सेकंड कॉलम मध्ये लिहिलेली पैशाची गिल्ट किंवा जी काही अपराधाची भावना आहे ती अपराधाची भावना डोळ्यासमोर आणा. सेकंड कॉलम मधल्या गोष्टी. अशी भावना जसं की मी इतके पैसे कमवलेत पण इतरांना मदत नाही केली. माझ्या कष्टाने कमावलेलं धन मला योग्य ठिकाणी वापरता येत नाहीये. किंवा माझे काही आर्थिक निर्णय चुकले असतील, माझी गुंतवणूक काही चुकली असेल. माझ्या आई-वडिलांनी खूप त्याग केलाय पण मला हवा तशी त्यांची परतफेड मी करू नाही शकलोय. माझ्या चुकीच्या निर्णयांमुळे माझ्या जोडीदाराला, माझ्या मुलांना काही अडचण झाली असेल, काही कॉम्प्रोमाइजेस करायला लागले असतील, तर ही कुठेतरी अंतर्मनामध्ये जी गिल्ट आहे, तीच गिल्ट ज्याच्यावर आज आपण काम करणार आहोत. किंवा तुम्ही काही चुकले असाल आर्थिक निर्णय घ्यायला, ज्याच्यामुळे घरात एक टेन्शन, प्रेशर असेल, तर ते मेन आपल्याला आज रिलीज करायचंय, ते डोळ्यासमोर आणा. अशा एक न अनेक माझ्या डोक्यात ज्या पैशाबाबत ज्या अपराधीपणाच्या भावना आहेत, त्या सगळ्या अपराधीपणाच्या भावनांमुळे एकूणच आलेल्या या निगेटिव्हिटीचा, या टेन्शनचा, या प्रेशरचा संपूर्णपणे तुम्ही एक्सेप्ट करा, स्वीकार करा आणि स्वतःचं नाव घेऊन म्हणा, ही सगळी परिस्थिती ही मी मान्य करतो. मी स्वतः याची जबाबदारी 100% घेतो आणि या निगेटिव्ह पॅटर्न मधून संपूर्णपणे रिलीज होण्यासाठी या दुःखाला, या त्रासाला, या गिल्टला आपल्या शरीराबाहेर टाकण्यासाठी रिपीट विथ मी, I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता या पाऊल वाटेवरून आपण हळूहळू जेव्हा पुढे जात होतो तेव्हा आपल्याला वेगवेगळे दिशाभूल करणारे आवाज येत होते. आपण मनामध्ये दबकलो होतो, घाबरलो होतो आणि इथून परत फिरकायचं का?
असे मनात विचार येत होते. मला माहितीये, मला दिसतंय की हे मनात थोडीशी शंकेची पाल चुकली होती. आता हे दिशाभूल करणारे वेगवेगळे आवाज म्हणजेच आपले स्वतःचे पैशाबद्दलचे ज्या लिमिटिंग धारणा आहेत, जे निगेटिव्ह थॉट प्रोसेस आहे, ज्या मगाशी आपण तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिल्या आहेत आणि ज्या अनादी काळापासून तुमच्या मनात घर करून बसल्या आहेत, अशा पैशाच्या लिमिटिंग धारणा तुमच्या डोळ्यासमोर आणा. जसं की पैसा कमावणं खूप कठीण आहे. खूप मेहनत केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. पैसे जास्त कमावले की माणूस बदलतो. पैसे म्हणजे लोभ आणि लोभ अतिशय वाईट आहे. पैसे कमवण्यासाठी नेहमी संघर्ष करावा लागतो. माझ्या अख्ख्या कुटुंबात, माझ्या अख्ख्या खानदानात कोणीही श्रीमंत नाही म्हणून मी होऊ शकत नाही. धन, आध्यात्मिकता एकत्र जाऊ शकत नाहीत. समृद्धी म्हणजे अहंकार. मी कुठेही पैसे गुंतवले की ते बुडतात. अशा एक ना अनेक ज्या काही पुरोगामी भावना, धारणा जर मनात घर करून बसल्या असतील, तर त्या सगळ्या धारणांचा, भावनांचा, एकूणच जे काही टेन्शन आहे, जे काही प्रेशर आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, ती स्वतः संपूर्णपणे स्वीकारा. संपूर्णपणे या परिस्थितीची जबाबदारी घेतोय आपण सगळेजण मनापासून. आणि आत्ता ह्या क्षणी या निगेटिव्हिटीला आपण आपल्या मनातून, आपल्या शरीरातून संपूर्णपणे मुक्त करतोय. आणि या त्रासाला, या दुःखाला शरीरातून, मनातून बाहेर काढण्यासाठी रिपीट विथ मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता हे सगळे अडथळे पार करत आपण ध्येयाच्या, म्हणजेच आपल्या टार्गेट्सच्या, म्हणजेच त्या तेजस्वी धबधब्याच्या अगदी जवळ जात आहोत. आता ही ध्येय म्हणजे आपण मगाशी चौथ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी, अशा गोष्टी जी तुमची स्वप्न आहेत, ती सगळी स्वप्न तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता आपण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी होपोनोपोनोची प्रार्थना रिपीट करणार आहोत विथ मी. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता अगदी असं वाटतंय की त्या तेजस्वी प्रकाश झोताजवळ आपण पोहोचणारच आहोत. आपलं ध्येय संपूर्णपणे पूर्ण होणार आहे. तोच अचानक तो प्रकाश सडनली कमी होऊ लागलाय. तो प्रकाश सडनली धूसर होतोय. अचानक दाट धुकं पडलंय आणि तुम्हाला माहितीये हे दाट धुकं म्हणजे आपण 5व्या कॉलम मध्ये जी ध्येयापूर्तीबाबत मनात असणारी जी शंका, भीती, रेजिस्टन्स, विरोध, त्या शंकेला, भीतीला तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता या सगळ्या नकारात्मकतेला, या भीतीला, शंकेला समूळ नष्ट करण्यासाठी रिपीट विथ मी. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. Take a deep breath. Hold and release. आता आपण अगदी शेवटच्या वळणावर पोहोचलोय. सगळं धुकं दूर झालंय आणि तो तेजस्वी प्रकाश एकदम प्रखर झालाय. त्या पाण्याचा खळखळणारा आवाज अतिशय स्पष्टपणे ऐकू येतोय. आणि आता त्या वळणावरची फक्त शेवटची 5 पावलं, 1, 2, 3, 4, 5 आणि समोर बघताय तर काय, एक विशाल, भव्य, तेजस्वी धबधबा. त्याचं संपूर्ण पारदर्शक पाणी, त्यात सोन्याचा झगझगाट, त्याच्या आवाजात एक मंत्रसदृश लय आहे. व्हेरी मेलोडियस साऊंड, जो तुम्ही आयुष्यात आतापर्यंत कधीच ऐकला नव्हता. त्या धबधब्याच्या आजूबाजूला हिरे माणकांनी, सोन्यानी, पैशानी भरलेले हंडे, पेट्या, जसं आपण एखाद्या फोटोमध्ये बघितलंय तसं तुम्ही ते लाईव्ह बघताय. आणि तिथल्या झाडांना पानं नाही, तर सोनं, चांदी असे वेगवेगळे पैसे लागलेत. आणि तुम्ही त्या धबधब्यात प्रवेश करताय. त्या धबधब्यातील प्रत्येक थेंब म्हणजे एक एक संधी आहे, एक कृपा आहे, एक आर्थिक शक्यता आहे. त्या धबधब्याचं पाणी तुमच्यावर पडतंय. तुम्ही त्या तेजस्वी सोन्याच्या, धनाच्या पाण्याने न्हाऊन निघताय. ते पाणी तुमचं आर्थिक कर्म एकदम शुद्ध करतंय आणि तुम्ही त्या धनाच्या धबधब्याशी जोडले जाताय. आणि अचानक त्या धबधब्याच्या मध्यातून एक तेजस्वी रूप प्रकट होतं.
कुबेर देवतेचं. मगाशी आपण जो कुबेर देवतेचा फोटो बघितला होता ना, तोच, तसाच. इतकं तेजस्वी रूप, इतकं हसरं रूप त्या कुबेर देवतेचं आहे ना. त्याच्याकडे बघा आणि ते पाहताच तुम्हालाही खुदकन हसू आलंय मनातल्या मनात. बघा, त्याच्या हातात सोन्याच्या नाण्यांचा कलश आहे. त्याच्या नजरेत प्रेम आहे, करुणा आहे आणि तो तुम्हाला खूप प्रेमाने आणि आशीर्वादाने म्हणतोय की तू योग्य आहेस. तू समृद्धी प्राप्त करण्यास पात्र आहेस. असं म्हणताच तो त्याच्या हातातील आशीर्वाद रूपी धनाचा कलश तुमच्या हातात देतोय आणि तुम्हाला तो आशीर्वाद देतोय, यशस्वी भव, सुखी भव, तथास्तु. आता तुम्ही तो तुम्हाला मिळालेला कलश तुमच्या छातीपाशी नेताय आणि बघता बघता तो आशीर्वाद रूपी सोन्याचा कलश तुमच्या हृदयात सामावून जातोय. तुमच्या शरीरात तो तेजस्वी प्रकाश पसरलाय. तुमच्या शरीरात एक अनोखी, शक्तिशाली, समृद्धीची ऊर्जा प्राप्त झालीये. जस्ट फील द एनर्जी, ती असामान्य ऊर्जा. जस्ट फील इट. आता माझ्या मागे म्हणा, आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, आय एम हॅपी, आय एम थँकफुल, अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आय एम व्हेरी 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 पॉवरफुल. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झाली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? एक छानसं आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता माझं मन, माझं शरीर आणि माझा आत्मा एकदम बॅलन्स स्टेट मध्ये आलंय. तुम्ही आत्मविश्वासाने स्वतःशी एकच वाक्य पुटपुटताय, आता मी समृद्ध आहे, आता मी समृद्ध आहे, आता मी समृद्ध आहे. पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. तुम्ही फक्त हा आनंद, हे समाधान, हा आत्मविश्वास अनुभवा. ऑल राईट. आता दोन्ही हात एकमेकांवर रब करा. एनर्जी जनरेट करा. ती तुमच्या डोळ्यांना लावा, कपाळावर हात लावा, चेहऱ्यावर संपूर्ण हात फिरवा, गालावरून हात फिरवा आणि हळूहळू तुमचे डोळे उघडा.
तुमच्या बाजूला असलेलं सुपरचार्ज पाणी थोडस प्या. All right. Okay, that comes to the end of today's session. Today is Thursday. आज काही कोणाला प्रश्न असतील, काही बोलायचं असेल, काही एक्सपिरियन्स शेअर करायचं असेल तर करू शकता. काही बोलायचंय, काही सांगायचंय, प्लीज गो अहेड. यू आर वेलकम फॉर द सेशन. Okay, if there are no questions or nothing to share or discuss, आपण मग सेशन क्लोज करू शकतो. नो प्रॉब्लेम. All right, then I wish you a very good night to all.